मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आई समान भासते मोठ्या बहिणीची माया, वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती आम्हावर शीतल छाया. न सांगता जी घेते आमच्या मनाचा ठाव, आयुष्यभर आमच्या हृदयात जपले आमच्या बहिणीचे नाव. जाधव परिवाराच्या ज्येष्ठ भगिनी गंभा इंदुमती पांडुरंग शिंदे या सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी वयाच्या 77व्या वर्षी वैकुंठवासी झाल्या. खरे तर इंदुमती या जाधव कुटुंबियांसाठी केवळ बहीण नव्हती, तर आईनंतरची सांभाळ करणारी माऊलीच होती. इंदुमती यांचा जन्म 1947 साली झाला. वडील भगीरथ जाधव, मातोश्री चंद्रभागा भगीरथ जाधव आणि 5 भावंडे असा परिवार. मालेगाव तालुक्यातील उमराणे येथे जाधव कुटुंबियांचे बालपण गेले. आई वडिलांनी मोठ्या कष्टातून कुटुंबाला आकार दिला. इंदुमती यांचा विवाह वडिलांनी ठरवला. वडिलांची पसंती प्रमाण मानून इंदुबाईंनी अपंग पतीशी विवाह केला. त्यावेळी नातेवाईकांचा विरोध होता. मात्र इंदुबाईंनी वडिलांचा शब्द प्रमाण मानला आणि त्यांच्या विश्वासास आयुष्यभर तडा जाऊ दिला नाही. गुण्यागोविंदाने संसार केला. इंदुबाई आणि पती पांडुरंग शिंदे हे नाशिकला स्थायिक झाले. त्यावेळी कुटुंबात गरिबीच होती. शिंदे कुटुंब नाशिकच्या घनकर गल्लीमध्ये राहत असे. कुटुंब चालवण्यासाठी इंदुमती विड्या वळण्याचे काम करीत. इंदुमतींनी विड्या बांधून कुटुंबाला सावरले आणि मुलगा गजानन आणि दीपक यांचे शिक्षण केले. गजानन आणि दीपक ही दोन्ही मुले शिक्षण करून प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करीत आणि आई वडिलांच्या संसाराला हातभार लावत. दुसरी भगिनी सिंधुबाई थोरात याही विड्या वळण्याचे काम करीत. आपल्याबरोबर आपल्या भावांची परिस्थिती सुधारली पाहिजे असा विचार इंदुमती, सिंधुबाई आणि मालती या तिन्ही बहिणींच्या मनात येत असे. त्यांनी बंधू मधुकरराव आणि नंदुशेठ यांना नाशिकला आणले. सुरुवातीला मधुकरराव यांनी मिळेल ती कामे केली, काबाड कष्ट केले. 1973 मध्ये मधुकरराव जाधव यांना मायको कंपनीमध्ये नोकरी लागले, तर नंदुशेठ जाधव यांनी बांधकाम व्यवसायामध्ये प्रवेश केला. मधुकर आणि नंदुशेठ ही भावंडे 1990 मध्ये सातपूरच्या वास्तव्यास आली. जाधव कुटुंबियांच्या बांधकाम व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि मग मधुकर शेठ जाधव आणि नंदुशेठ जाधव यांनी जाधव संकुल ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण वेळ बांधकाम क्षेत्रातील करिअर निवडले. आज जाधव संकुल हा ग्रुप केवळ सातपूर, नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त असा हा बांधकाम ग्रुप आहे. पांडुरंग शिंदे व इंदुमती शिंदे यांच्या गजानन व दीपक या मुलांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना मामा मधुकर शेठ जाधव आणि नंदुशेठ जाधव यांनी बांधकाम व्यवसायासाठी मार्गदर्शन केले. गजानन व दीपक आज बांधकाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट करिअर करीत आहेत. त्यांना सौ वैशाली गजानन शिंदे आणि सौ स्वाती दीपक शिंदे यांची समर्थ साथ लाभली आहे. 3 वर्षांपूर्वी इंदुमती यांचे पती पांडुरंग शिंदे यांचे निधन झाले. मुले गजानन व दीपक शिंदे यांनी संपूर्ण शिंदे कुटुंब सावरले आहे. गजानन व दीपक यांनी मातोश्री इंदुमती यांच्या वयाच्या 71व्या वर्षातील पदार्पणानिमित्त अनाथांची माता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शानदार अभिष्टचिंतन व आशीर्वाद सोहळा आयोजित केला होता. त्यांनी आपल्या वास्तूचे नावही इंदुमती असे ठेवले आहे. अलीकडच्या काळात अशी आज्ञाधारक मुले ही दुर्मिळ बाब आहे. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी इंदुमती यांच्या आत्मचरित्राचे पुस्तकही साकार केले. विशेष म्हणजे पिताश्री पांडुरंग शिंदे यांच्या निधनानंतर दोन्ही मुलांनी मातोश्री गंभा इंदुमती यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. गजानन, दीपक आणि कुटुंबातील लहान मोठे सदस्य घरातून बाहेर पडताना मातोश्री इंदुमती यांचे दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नसत. अशा या संस्कारक्षम कुटुंबातील माऊली अर्थात गंभा इंदुमती पांडुरंग शिंदे यांचे सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी उद्या बुधवार दिनांक
19/6/2024 रोजी सकाळी 8:30 वाजता रामकुंड पंचवटी नाशिक येथे होणार आहे, असे त्यांची मुले गजानन पांडुरंग शिंदे, दीपक पांडुरंग शिंदे, बंधू मधुकरराव जाधव आणि नंदुशेठ जाधव यांनी कळविले आहे. दशक्रियाविधी झाल्यानंतर सकाळी 9:30 वाजता इंदुमती बंगला नंबर 12 आमदार देवयानी फरांदे यांच्या घरासमोर कलानगर हाऊसिंग सोसायटी गंगापूर रोड नाशिक येथे गंधमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे गजानन शिंदे आणि दीपक शिंदे यांनी कळविले आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.